महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ कोणीही नाही, मेरिटनुसार जागा वाटप होईल। लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार नाही। एकत्रितपणे महायुती सरकारला बाजूला करण्याचं काम आम्ही करू, नाना पटोलेंचं वक्तव्य। उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा बैठक। फडणवीसांकडून विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा। लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाकरी फिरणार। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा अवधी। कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार। राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 12 जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 2 जागांसाठी 3 सप्टेंबरला मतदान। महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे, पियुष गोयल यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक। अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार। जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यातील प्रलंबित योजनांचा अजित पवारांकडून आढावा। राज्यातील पाणी साठवण क्षमतेत वाढ करा, अजित पवारांचे निर्देश। नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। अणुशक्तीनगरमधून मलिक निवडणूक लढणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील चरित्रग्रंथाचा आज प्रकाशन। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला। बांगलादेशात हिंदूंना त्रास दिला जात असेल तर इथल्या बांगलादेशींना पकडून बांगलादेशला पाठवू। बांगलादेशी विशेष मोहीम सुरू करू। मनसेचे नेते संदीप देशपांडेंची बांगलादेशच्या प्रकरणावर प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर। 20 तारखेला योग्य तो निर्णय घेणार, श्रीरंग बर्गेंची माहिती। राज्यातील पोलीस दलाला मिळणार नवी वाहनं। 566 कोटी रुपये किमतीच्या 2298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत। गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश। वाहतूक नियम तोडल्यामुळे वाहन चालकांना पाठवण्यात आलेल्या ई-ट्रॅफिक चलनांची राज्यभरातील 7,62,000 प्रकरणं निकाली। वाहतूक विभागाला तब्बल 58 कोटी 83 लाखांचा महसूल। मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी एसी लोकल आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या 543 प्रवाशांवर कारवाई। एका दिवसात 1,82,000 रुपयांचा दंड जमा। ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह सुरू। या निमित्तानं नवी मुंबईतील ठाकरे गटानं खड्डे बुजवा आंदोलन केलं। पडलेले खड्डे रेती सिमेंटनं भरून सकारात्मक आंदोलन करण्यात आलं। मुलुंडमधील जिम ट्रेनरनं एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा व्हिडिओ महिनाभरापूर्वी व्हायरल झाला होता। संबंधित जिम ट्रेनरची ऐरोली खाडीत उडी घेऊन आत्महत्येचा त्यानं प्रयत्न केला। पोलीस अधिक तपास करतायत। मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमनेसामने। बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिवसेनेचा आरोप। मुंबईत विचित्र अपघातात 3 वर्षीय मुलीवर 5व्या मजल्यावरून पुतळा कोसळल्यामुळे मुलीचा मृत्यू। ही मुलगी आईसह इमारतीखालून चाललेली होती। कल्याण बाजारपेठ परिसरात एका व्यक्तीकडून हॉटेलची तोडफोड। ऑर्डर वेळेत न दिल्यानं संतप्त व्यक्तीनं तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित घटनेची माहिती नसल्याची पोलिसांकडून माहिती। कल्याणमध्ये टोपी गँग सक्रिय। बिर्ला कॉलेज परिसरात 3 ते 4 बंद फ्लॅटमध्ये टोपी गँगकडून चोरी करण्यापासून रोखणाऱ्या महिलेवर चोरांचा हल्ला। 4 जण कॅमेऱ्यामध्ये चित्रित। भिवंडीतल्या नागावमध्ये हॉटेल मालक आणि वेटर यांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात निदर्शनं। बजरंग दलाकडून शहरात आक्रोश मोर्चाचं आयोजन। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। काही काळ वाहतूक कोंडी।
अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई, प्रशासनाकडून 13,800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. रायगडच्या अलिबाग वडखळ रस्त्यावर मद्यधुंद वाहन चालक कार रस्त्यात लावूनच झोपला, चालकाला विद्यार्थ्यांनी बाहेर काढलं. हिंगोलीत हिट अँड रनची घटना, ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रातच आत्महत्या. हा तरुण 6 महिन्यांपासून व्यसनांच्या आहारी गेल्याची माहिती. मनमाडमध्ये परप्रांतीय कंत्राटी हमालाची आत्महत्या, ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नागपुरातील काटोल तालुक्यातील मूर्ती गावच्या सरपंचाला अँटी करप्शन ब्युरोकडून अटक, 5 लाखांची मागणी केली होती. नागपूरच्या इतवारी परिसरातील तिनल चौकातील परफ्यूम दुकानाला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.